जय स्वामीनारायण मित्रमैत्रिणींनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल पल्लवी धांडे। तर आज आपल्याला बघायचं आहे घागरा चोली। तर लेट्स स्टार्ट। ओके, तर घागरा चोलीच्यासाठी मला मिळालेली होती साडी आणि त्या साडीचं मी कस्टमरचं घागरा आणि चोली शिवणार होती। रेड आणि ब्लॅक कलरमध्ये आहे। तर तुम्ही बघू शकता की 4 फोल्डमध्ये मी कपडा ठेवलेला आहे आणि पूर्ण लेंथ घेतलेली आहे 32। याच्यामध्ये काहीच ॲड करायचं नाही आहे आणि पूर्ण 2-2.5 मीटरचा कपडा मी पूर्ण फोल्डमध्ये कपडा ॲड करून घेतलेला आहे। तुम्हाला जितक्या घेर घ्यायचा आहे तितका घेर तुम्ही घेऊ शकता, अंदाजे घेतलेला आहे। आणि जेवढी उंची ओरिजिनल कपड्याची असते त्याच्यापेक्षा थोडी कमी उंची आपण अस्तराची घेत असतो, अस्तर कमीच असतं। ओके, तर आता आपल्याला ब्लाऊजची कटिंग करायची आहे आणि ब्लाऊजची कटिंग माझी याच्या कारणामुळे मी टाकणे राहून गेली की कस्टमरचे फोन कंटिन्युअसली चालू असतं, काही ना काही चालू असतं। आणि फेशियल, वॅक्स, थ्रेडिंग आपल्याकडे ऑफर चालू केलेली आहे दिवाळीची। आता सीझन चालू झालेला आहे आणि सीझन चालू झालं त्यामुळे आता हे जे कपडेचं मी जे करते ते आता मोस्ट ऑफ कमीच होऊन जाईल, कारण सांगता येत नाही, कस्टमर चालू झाले की या कामाकडे दुर्लक्ष होतं। तर चला बघूया आपण आता ब्लाऊजची कटिंग। तर ब्लाऊजच्या कटिंगसाठी मी घेतलेलं आहे चेस्ट डिवाइड बाय 4 इंच। तर चेस्ट होती 24 इंचाची, तर 24 डिवाइड बाय 4 किती झाले, तर 6 इंच आणि 6 मध्ये ॲड केले 2 इंच फिटिंगसाठी। ओके, आणि टोटल लेंथ घेतलेली आहे 13 इंच। 12 होती तर त्याच्यामध्ये मी 1 इंच टाकला, 13 इंच पूर्ण लेंथ घेतलेली आहे। रेडी शोल्डर 2.5 घेतलेला आहे, 1.5 इंच गळारुंदी घेतलेली आहे आणि 5 इंच काकुलीचा भाग घेतलेला आहे आणि हलकासा शेप देऊन तो काकुलीचा भाग तयार केलेला आहे। ओके, तर ही झालेली आहे आपली ब्लाऊजची कटिंग आणि ओरिजिनल कपडा त्याच्यावरती ठेवायचा आणि कट करून घ्यायचा। ओके, तुम्हाला तर माप मी सांगितलेलीच आहे। तर आडव्या भागामध्ये जर टाकायचं असलं तर चेस्ट डिवाइड बाय 4 इंच लेंथ घ्यायची आहे। तर टोटल लेंथ कमरेपर्यंत शोल्डरपासून, तर टोटल लेंथ जेवढी आहे त्याच्यामध्ये 1 इंच। ओके, आणि शोल्डर आणि हे चेस्टच्या भागावरतीच डिपेंड असतं। ओके, तर आता आपण हे कट केलेलं आहे टोटल, तर आपण आता शिवूया। तर मशीनवरती आता जो आपला ओरिजिनल कपडा आहे तो समोर ठेवायचा आणि त्या भागावरती हा भाग उलटा ठेवायचा। ओके, आणि स्टिच करून घ्यायचं आणि स्टिच करत असताना व्यवस्थित खालून वरतून व्यवस्थित प्रॉपर घडी आहे का ते बघून घ्यायची। माझा हा ड्रेस मी सकाळी लावला होता शिवायला, बट ॲक्च्युली थोडा प्रॉब्लेम होत होता। तर म्हणजे मोबाईलचा स्पेस पण कमी पडत होता, भरपूर गॅलरी भरून गेलेली होती आणि त्याच्यानंतर कस्टमर पण चालू होऊन गेले। तर हा ड्रेस मी पूर्ण रात्री कंप्लीट केला आणि व्हॉइस ओव्हर मी आता करत आहे, आता म्हणजे सकाळी। आता ॲट अ मॉर्निंग तुम्हाला सांगू शकते की 6 वाजलेले आहे आणि माझा आवाज पण तुम्ही बघू शकता की मी आत्ताच उठलेली आहे। पाणी ठेवलं गरम करायला आणि लागलेली आहे करायला रेकॉर्डिंग। ओके, तर जसं ठेवलेलं आहे तसं तुम्ही शिवून घ्या आणि मार्जिन मी थोडंसं वरती याच्यासाठी ठेवलेलं आहे की कपडा तो थोडासा कमी पडत होता आणि तो शिवण्यामध्ये जाईल, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही। आणि शोल्डरचा भाग थोडा कमी वाटत होता मला, तर मी थोडासा खाली तिरपा करून घेतलेला आहे। ओके, तर थोडंसं मी खालच्या बाजूने शोल्डर घेणार आहे, कारण ती मुलगी 8-10 वर्षाची मुलगी आहे। तर थोडंसं मी शोल्डरचा भाग थोडा खालीच घेतलेला आहे। आता भरपूर लोक म्हणतात की पल्लवी तू बाहेरचं घेते शिवायला, बाहेरचं घेते शिवायला, पण नाही सांगू शकत त्यांना की बाहेरचं मी घेतच नाही आता शिवायला, कारण सीझन चालू झालं की माझ्यानं होत नाही जास्ती करून। आणि आता पाठीचा त्रास पण मला वाढलेला आहे, त्याच्यामुळे जरा मी कमीच केलेलं आहे शिवणकाम। आणि तुम्ही बघत असाल की व्हिडिओ पण खूप कमी येतात
माझे. आता रेग्युलर टाकल्या जात नाही व्हिडिओ, पण आता कन्सिस्टन्सी ठेवावीच लागेल, कारण यूट्यूब आपल्याला मॉनेटाईज करायचंच आहे. काही पण करून या 2-3 महिन्यामध्ये होऊन जाईल आपलं मॉनेटाईज पण. आणि आता जो भाग आपण शिवलेला आहे तो कट करून घ्यायचा, नॉचिंग करून घ्यायची आणि अल्टर पण करून घ्यायचं. ओके. आज दुपारी सांगता येत नाही. आज धनत्रयोदशीचा दिवस आहे, तर कस्टमर आज येतील सांगता येत नाही. त्यामुळे कसं आहे की जे कामं पेंडिंग आहे ते मी सकाळी कंप्लीट करून घेते. आता ब्लाऊज पण शिवायचा आहे मला, मग त्याच्या आधी व्हॉइस ओव्हर करून घेते, व्हिडिओ रेडी करून ठेवते आणि 12 वाजता व्हिडिओ अपलोड करून देईल. पूर्ण भाग जो आहे तो नॉचिंग करून घेतलेला आहे. चारही बाजूने नॉचिंग केलेली आहे आणि अल्टर करून घ्यायचं आहे. आता उलटवून घ्यायचा आहे पूर्ण कपडा आणि कशा पद्धतीनं उलटवत आहे तुम्ही बघू शकता. शेव, लाडू, चिवडा कोणाकोणाचे झालेले आहे, कोणाकोणाचा नाही, ते कॉमेंट करून नक्की सांगा. माझं तर अजून काहीच रेडी नाही आहे, कारण सीझनच चालू आहे. फेशियल, वॅक्स, थ्रेडिंग, कपडे शिवा, बस कामच चालू आहे. कॉमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हे ब्लाऊज कसं वाटलं आणि माप समजले का. कारण आता आफ्टर सम टाईम, आता दिवाळी झाल्यानंतर काही दिवसांनी आपण लाईव्ह क्लास पण घेणार आहे आणि प्रिन्सेस कटचं जे ब्लाऊजची कटिंग आहे 38 मापाची, 34, 36 असे प्रत्येकाचे वेगळे वेगळे पॅटर्न आणि त्याचे मी माप तुम्हाला लाईव्ह क्लास घेणार आहे. तर तुम्ही सपोर्ट करू शकता की ताई तुम्ही घ्या का नको घ्या, मला नक्की सांगा कॉमेंट करून की आपण लाईव्ह घ्यायचं का नाही. लाईव्ह घेण्याचं कारण हे आहे की आपल्याला चॅनल आपलं मॉनेटाईज करायचं आहे आणि मॉनेटाईज झाल्यानंतर मग क्लास पण आपल्याला कंटिन्यू करायचे. आणि क्लासचं तुम्हाला सांगू शकते की आता फक्त काही दिवसच बाकी आहे की माझ्यानं हे शिवणकामाचे क्लासेस तर टाकता येईल. त्याच्यानंतर मला टाईम नाही मिळणार, कारण सीझन चालू झालं ना पार्लरचं की रिकाम पण नाही होत. आणि पार्लरचे ब्लॉग पण मी टाकायचा विचार करत आहे चॅनलवरती. त्याच्यामुळे चॅनलवरती ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कॉमेंटसुद्धा करत राहा. ओके. तर आता आपण जसं पूर्ण शिवलेलं आहे, कट केलेलं होतं तसं पूर्ण आपण शिवलेलं आहे, अल्टर करून घेतलेलं आहे. अल्टर करून त्याच्यावरती शिलाई पण टाकून घेतलेली आहे आणि कपडा खूप सुंदर आहे, कपडा एकदम छान आहे, त्यामुळे एकदम व्यवस्थित झालेला आहे. किती सुंदर दिसत आहे तुम्ही बघू शकता. आता दुसरा पार्ट पण आपण तसाच तयार करून घेणार आहे. आणि आता आपण पार्लरचे क्लासच्यासाठी आत्मनिर्भरची पण बॅच चालू करणार आहे. त्याच्यासाठी फक्त आत्मनिर्भर ही संस्था महिलांसाठी आहे आणि ज्या आत्मनिर्भर महिला आहे त्यांच्यासाठी की ज्या काहीतरी करू इच्छितात त्यांच्यासाठी 15 दिवसाचा मेकअपचा कोर्स आहे आणि त्या मेकअपच्या कोर्समध्ये बेसिकचं नॉलेज दिलं जाईल. तर ते आपल्याकडे करणार आहे चालू बॅच. तर दिवाळी झाल्यानंतरच होईल ते बॅच चालू. तर ज्यांची इच्छा आहे त्यांनी नक्की एनरोल करा. या आधार कार्ड, फोटो आणि फीज 4000 रुपये आहे. तर तुम्ही आणा. त्याच्यामध्ये तुम्हाला 15 दिवस शिकवलं जाईल. बेसिकचा कोर्स आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये वस्तूसुद्धा फ्री मिळतील. तर प्रयत्न करा नक्की, कारण तो जो क्लास आहे त्या क्लासमध्ये वस्तूसुद्धा फ्री मिळणार आहे. आत्मनिर्भर महिलांसाठी हे सरकारकडून एक संस्था आहे. ती संस्था महिलांना त्यांच्या पायावरती उभं राहण्यासाठी मदत करत असते आणि ह्याच्यामध्ये बेसिकचा क्लास पण होतो. बेसिकचा क्लास कोणता, तर आपला जो पार्लरचा कोर्स असतो त्याच्यामध्ये फेशियल, वॅक्स, थ्रेडिंग, कटिंग आणि नॉर्मली ॲब्रो कसे करतात,
सर्व काही शिकवलं जातं. त्याचप्रमाणे मॅनिक्युअर, पेडिक्युअर, साधा मेकअप, तर हा कोर्स पण शिकवला जातो. बट त्यांनी आत्ता असं केलं आहे की प्रोफेशनल मेकअप कोर्स जो आहे, प्रोफेशनल नाही म्हणता येणार त्याला, बेसिकच म्हणता येईल. कारण प्रोफेशनल शिकायचं म्हटलं म्हणजे 30,000, 40,000, 50,000 अशी फी असते. तर बेसिकचा जो आहे तो कोर्स आपल्याला जो 15,000, 20,000 त्याची फी असते. तर तुम्हाला इकडे बिलकुल 4,000 रुपयामध्ये व्हॅनिटीसुद्धा आणि 4,000 रुपयामध्ये तुमचं शिक्षणसुद्धा होऊन जाईल. तर ज्यांची इच्छा आहे त्यांनी एनरोल करा नक्कीच. आणि परिस्थिती जर तुम्हाला तुमची चेंज करायची असेल तर तुम्ही नक्की करा. आणि तुम्ही माझं बघू शकता की माझी परिस्थिती कशी होती आणि कशी आहे, त्याच्यामुळे तुम्ही नक्की, आणि ज्यांनी मला बघितलेलं आहे ते तर मला नक्की रिप्लाय देतीलच. कारण की माझंसुद्धा अस्तित्व मी शून्यातूनच निर्माण केलेलं आहे. मला कोणीच सपोर्ट केलेला नव्हता आणि मी उभी आहे. ओके, तर मी एक स्पेशल व्हिडिओ त्याचा आता बनवणारच आहे. आणि आत्मनिर्भरच्या संस्थेच्या जो कोर्स आहे त्या कोर्सबद्दल माहिती देणार आहे. आता येत्या 2-3 दिवसामध्ये आम्हाला त्याचा सिलेबससुद्धा मिळून जाईल. आणि आपलं सेंटर त्यांनी चूज करून दिलेलं आहे की भुसावळच्या सेंटर आपलं पल्लवीज अकॅडमी म्हणून चूज केलेलं आहे. तर तुम्ही येऊ शकता आणि क्लास करू शकता. ओके, तर आता पूर्ण झालेलं आहे आपलं हे कटिंग स्टिचिंग. हे ब्लाऊज मी भरपूर वेळा शिवलेला आहे आणि टाकलेला आहे, त्याच्यामुळे मी याचं जास्ती सांगत पण नाही आहे, बोलत पण नाही आहे, पण तुम्हाला समजत आहे की काय करत आहे. ज्यांना शिकायची इच्छा आहे ते तर नजरेनंच शिकून जातात की काय करत आहे आणि काय नाही. तर समझदार वालों को इशारा काफ़ी होता है, अशी गोष्ट आहे. आता हे कंटिन्युअसली शोल्डर जॉईन करून घेतलेलं आहे. पाऊण इंचावरती क्रॉसमध्ये केलेलं आहे, कारण की क्रॉसमध्ये मार्जिन ऑलरेडी होतं शोल्डरवरती आणि मी उलट्या साईडने क्रॉस केलेला आहे. गड्या करून उतरता भाग घेतलेला आहे, कारण की शोल्डर डाऊन झालं नको पाहिजे, त्यासाठी मी शोल्डर डाऊन केलेला, शोल्डर गड्याच्या साईडनं डाऊन केलेला आहे. ओके, शोल्डर डाऊन काकुलीच्या भागाकडनं पण होतं, आर्म होल साईडनं, आणि गळ्याच्या बाजूने पण होतं. कटिंग करताना काकुलीच्या भागाकडनं आर्म होल साईडनं करायचं असतं, शिवताना गळ्याच्या साईडनं करायचं असतं, नेक साईडनं. ओके, आणि तुम्ही बघू शकता शिलाई थोडी कमजोर येत होती, तर मी सुईचा दोरा काढून परत नवीन स्टिच केली. मशीनचे काही प्रॉब्लेम आले ना तर तेव्हाच्या तेव्हा सॉल्व करायचं, नाही तर ते खूप प्रॉब्लेम वाढून जातात. त्याच्यासाठी जेव्हाच्या तेव्हा करून घेतलं आणि शिलाई टाकून बघितली, व्यवस्थित आलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित दिसत आहे. जे एक्स्ट्रा मार्जिन आहे ते कट करून घ्यायचं, जेणेकरून ते टुचणार नाही, आणि फिटिंग करून घ्यायची आहे. फिटिंग करताना थोडंसं अपडाऊन आलं तर तुम्ही असं स्टिच करून घेऊ शकता, आणि फिनिशिंग पण प्रॉपर असते, काही वाटत नाही. आता हे पूर्ण फिटिंग करून घेतलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता की मधून गळा मी कट करून घेतलेला आहे सेंटरपासून, आणि आता तिथं आपल्याला पट्टी लावायची आहे. तुम्ही फिटिंग आणि फिनिशिंग तुम्ही बघू शकता. अशी फिटिंग येण्यासाठी मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे की तुम्हाला जर कधी फिटिंग यायची आहे, फिनिशिंग यायची आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या हाताखालून नंबर ऑफ ब्लाऊज तुम्हाला कटिंग स्टिचिंग करायची आहे ओनली. मग तुम्हाला कस्टमरचे ब्लाऊज मिळालेले असो किंवा नको मिळालेले असो. ओके, तर आपण याविषयी बोलू नंतर. पण आता जी गळ्याच्या साईडनं वरच्या बाजूनं जी पट्टी लावली जाते ती मोठी असते
म्हणजे आपण ती पट्टी 2.5 ते 3 इंचाची पट्टी घेत असतो आणि ती अशा प्रकारे लावत असतो की बॅक साईडने पण फोल्ड करायची आणि वरच्या साईडने पण फोल्ड करायची आणि तुम्ही बघू शकता फिनिशिंग किती प्रॉपर येते आणि पट्टी जेवढी रेडी पाहिजे तेवढी तुम्ही रेडी करू शकता। तर मी 1.25 इंचाचीच रेडी केलेली आहे आणि फिनिशिंग तुम्ही बघू शकता किती प्रॉपर आलेली आहे। वरतून खालतून कपडा काहीच दिसत नाही आणि जी खालून कमरेच्या साईडनं पट्टी लागत असते ती पट्टी आपण फक्त 1.5 इंचाची किंवा 1.25 इंचाची पट्टी घेत असतो छोटी आणि ती पट्टी पण जशी आपण ती पट्टी केली तशी फोल्ड करायची बॅक साईडने आणि फ्रंट साईडने पण आपण तशीच फोल्ड करायची। मागच्या साईडला कपडा लोटायचा आणि फिटिंग करून घ्यायची आणि नंतर ऑन फोल्ड साईड करून घ्यायची। ओके, आणि त्याच्यावरती दाब शिलाई द्यायची आणि क्रॉस मार्जिन करायचं। जो कपडा आहे त्याला क्रॉस करायचं कारण की बिकॉज आपण बॅक साईडला टाकणार आहे तो कपडा, तर थोडासा क्रॉसच येईल म्हणून तो थोडासा क्रॉस करून घ्यायचा। ओके, तर तुम्ही बघू शकता आणि थोडासा क्रॉस केलेला आहे। जर गळा स्ट्रेट असला तर काही प्रॉब्लेम होत नाही, पण जर स्ट्रेट नसला तर असं क्रॉस करून घ्यायचं थोडंसं। ओके, आणि शिलाई देऊन द्यायची आणि तुम्ही बघू शकता फिनिशिंग किती सुपर आलेली आहे आणि कमेंट करून नक्की सांगा की हे ब्लाऊज तुम्हाला आवडलं का। हे ब्लाऊज शिवायला फक्त आणि फक्त 25 ते 20 मिनिटामध्ये हे ब्लाऊज स्टिच होतं। ओके, मी मागे पण व्हिडिओ तुम्हाला टाकलेला आहे आणि याच्या पुढे सुद्धा मी टाकतच राहील। तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर दिसत आहे। वाव, फायनल लुक तुम्ही त्याचा बघू शकता। त्याला डोरी लावायची गरज नाही, फिटिंग करायची गरज नाही, सगळं काही प्रॉपर झालेलं आहे आणि त्या मुलीच्या अंगावरती घातलं तर तुम्हाला माहिती आहे सुंदर दिसणारच आहे ऑलरेडी। ओके, मी छोटे छोटे टक्स पण टाकून घेतलेले आहे फ्रंट साईडने। बॅक साईडने टाकायची एवढी गरज वाटली नाही त्याच्यामुळे मी टाकलेलं नाही आहे। आता ब्लाऊज झालेला आहे कंप्लीट, तर आता आपल्याला स्टिच करायचा आहे घागरा आणि तुम्ही त्याचा फायनल लुक बघू शकता ब्लाऊजचा आणि पुढचा व्हिडिओ पण तुम्हाला कंटिन्यू करावा लागेल कारण की मी स्टिच केलेला आहे घागरा याच्यानंतर। तर घागऱ्याची कटिंग बघूया। त्याच्यासाठी मी पूर्ण 2.5 ते 2.25 मीटरचा कपडा घेतलेला होता आणि एक्स्ट्रा मार्जिन वरची कट करून घेतलेली आहे आणि खालची किनार जी आहे ते अस्तर, तर तुम्हाला माहिती आहे की 4 ते 5 इंच कमी आपण अस्तर घेत असतो आणि ते 32 म्हणजे 32 इंचाचा 1 ते 32 इंचाचा मी टोटल उंची घेतलेली आहे आणि जसंच्या तसा कपडा मला आता याच्यामध्ये मिऱ्या टाकायच्या आहे। ओके, तर वरची जी साईड आहे ती साईड घेऊन मी त्याला आता मिऱ्या टाकून घेत आहे आणि कंटिन्यू करणार आहे। तर तुम्ही पण व्हिडिओ कंटिन्यू करा। घागरा कसा स्टिच केलेला आहे तो पण एकदम सोप्या पद्धतीने जसं रेग्युलर मी करत असते त्याप्रमाणे, आणि काही ना काही घाई गडबड काही ना काही करतच असते आणि तो तर नियमच आहे, त्याच्याशिवाय कामच कंप्लीट होत नाही। तर तुम्ही बघू शकता की निऱ्या कशा प्रकारे टाकत आहे। ओके, एकदम सिंपल पद्धतीने निऱ्या टाकत आहे जशा रेग्युलर टाकते तशा, पण कपडा खूपच आहे। 2.5 ते 3.25 मीटर कपडा आहे। तर मी जी मिरी घेत आहे 1.5 ते 2 इंचाची मिरी घेत आहे, तर त्याच्या खाली मी दुसरी मिरी टाकत आहे। ओके, लक्षात ठेवा की जेवढी मिरी घेत आहे तेवढीच मिरी मी चुरगडी त्याच्या खाली घालत आहे। ओके, आणि दर्शनीय भागावरती फक्त 1/2 इंचाची 1.25 इंचाचीच दिसत आहे, पण त्याच्या खाली मी तेवढीच खाली रिमूव्ह केलेली आहे। ओके, तुम्ही बघू शकता। याच्यासोबत तुम्हाला असं वाटतं की मी स्टिच करत आहे, पण त्याच्यासोबत मला त्याचे शॉर्ट्स पण घ्यावे लागतात। शॉर्ट्स पण घेत असते, इंस्टाग्रामला पण टाकायचं असतं, रील बनवायसाठी शॉर्ट्स किंवा रील बनवते आणि हे पण कंटिन्यू करत असते। तर तुम्ही बघू शकता की कशी करत आहे। तर आपल्याला कमरेचा जो भाग आहे
ऑल राऊंड जो आपला वेस्टचा जो राऊंड आहे तो वेस्टचा राऊंड त्याच्यामध्ये प्लस 2 किंवा 3 इंचचं आपल्याला जास्तीचं मार्जिन घ्यायचं आहे. आणि आता हे आपलं कंटिन्यू झालेलं आहे. तुम्ही बघू शकता तुमचं जे कमरेचं माप आहे ते कमरेच्या मापा इतकंच घ्या आणि 2-3 इंच फक्त जास्ती घ्या, जास्ती करायची गरज नाही आहे. आणि जी ही साईड आहे त्या भागावरती आपल्याला चैन लावायची आहे, जेणेकरून कमरेच्या भागामध्ये इझिली आपला घागरा जाऊ शकतो. ओके, नाहीतर तुम्ही डायरेक्टली स्टिच केलं तर कमरेच्या भागामधून जाणार नाही. ओके, आणि प्रॉपर फिनिशिंग येणार नाही. तर माझा बेल्ट पण राहिलेला होता तयार करायचा, तर तुम्ही बघू शकता माझं अंदाजे काम कसं असतं. तर आता हा जो भाग आहे त्या भागावरती मी कपडा ठेवलेला आहे, जो बेल्ट मला तयार करायचा आहे. आणि एक्स्ट्राचं मार्जिन मी घेतलेलं आहे 1-1.5 इंच. आणि कटिंग करताना अजून थोडंसं वाढवून देईल. बिलकुल अंदाजे असतं माझं काम. कोणतं पण मी काही करत असते ना तर थोडंफार फक्त चेस्ट आणि लेंथ एवढीच घेत असते, बाकी सर्व अंदाजे टाकत असते. पण तुम्ही तसं करू नका, बिकॉज मला 17-18 वर्ष झालेले हे काम करत असताना. आणि पूर्ण जेवढी कमरेची जी वेथ होती त्या भागामध्ये मी तेवढाच कपडा घेतलेला आहे आणि 1-1.5 इंच जास्ती घेऊन त्याला एका साईडने फोल्ड केलेला आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा त्याला फोल्ड करणार आहे. ओके, आणि आता हे आपल्याला अटॅच करायचं आहे बेल्ट म्हणून. ओके, तर तुम्ही बघू शकता की कमरेचं माप एवढंच आहे. छोटीशी मुलगी आहे, 8-10 वर्षाची आहे, पण तिची लेंथ कमी म्हणजे उंची कमी आहे तिची. तर आता हे आपल्याला या मिऱ्या टाकलेल्या आहे त्या भागावरती आधी आपल्याला अटॅच करायचं आहे अस्तर राहिलेलं होतं. आणि हे जे खालचा हा जो भाग आहे तो खालून घ्यायचा असतो, कारण खालून फोल्ड करायची गरज नसते. म्हणून अंतरीचा जो भाग असतो तो खालच्या बाजूने घ्यायचा असतो. ओके, तर आता याच्यावरती आपण फोल्ड करून ठेवायचं आहे, कारण मी खालची बाजू पण आधी फोल्ड करून शिवून घेतलेली आहे. तर या भागावरती आपल्याला लावायची आहे चैन. त्याच्यासाठी मी ऑन फोल्ड साईडनं ते शिवून घेतलेलं आहे. आता आपल्याला निर्या घेऊन आपल्याला अस्तर पण जॉईन करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता की मी अस्तर कसं जॉईन करत आहे, कारण अस्तर कमी आहे. वरचा जो कपडा असतो त्याच्यापेक्षा अस्तर थोडं कमीच असतं. आणि तुम्ही 1.5 मीटर 1.25-2 मीटर असं अस्तर तुम्ही जॉईन करू शकता. मी 1.25-2 मीटर 1.5 मीटर असं अस्तर लावलेलं आहे अंदाजे. आणि खालच्या मिऱ्या ज्या आहे त्या व्यवस्थित प्रॉपर करून घ्यायच्या, त्याच्यानंतरच तो व्यवस्थित दिसेल. कारण खालच्या बाजूने जर मिऱ्या व्यवस्थित आल्या नाही तर त्या पुढच्या साईडनं फ्रंट साईडनं प्रॉपर दिसणार नाही. त्यासाठी मी कंटिन्यू शिवून घेते आहे आणि खूप मोठी मिरी घेत आहे, कारण की आपल्याला तुम्ही बघितलं की कमरेचा जो घेरा आहे तो किती कमी आहे, तर त्याच्यासाठी खूप मोठ्या मिऱ्या घेत आहे. आणि तो कपडा आपल्याला तिथंच ॲडजस्ट करायचा आहे, पूर्ण भाग आपल्याला तिथंच लावायचा आहे आणि जेणेकरून घेर खूप मोठा दिसेल. ओके, तुम्ही पण तुमच्या मुलीसाठी घरच्या घरी असा घागरा शिवू शकता. आणि नक्की कॉमेंट करा की ताई मी तुमचं बघून शिवलेलं आहे. मी नक्की याच्यापेक्षा अजून चांगला टाकायचा प्रयत्न करेल. आणि नवरात्रीचे घागरे मी कसे स्टिच केलेले आहे ते तर तुम्ही बघितलेलेच आहे. ओके, सकाळी मी हा व्हिडिओ व्हॉइस ओव्हर करत आहे, त्याच्यामुळे थोडासा डाऊन पण वाटत असेल, कारण मी नेटके उठलेली आहे आणि गुणाकडून लगेच मी व्हॉइस ओव्हर करायला बसलेली आहे. आता बघू शकता की ज्या साईडने फोल्ड केलेला आहे त्या साईडने परत मी फोल्ड केलेला आहे, जेणेकरून तो कपडा आतमध्ये दाबला गेला जाईल. खालच्या बाजूने पण फोल्ड केलेला आहे आणि वरतून खाली फोल्ड केलेला आहे. आणि ही स्टिच पूर्ण करायची आहे आपल्याला, कारण जॉईन करून घेऊ असतं या बाजूने पण आणि दुसऱ्या बाजूने पण पूर्ण अस्तर आपण भागाला जॉईन करून घेऊ. ओके, जेणेकरून जॉईन करताना अस्तर पण व्यवस्थित दाबल्या जाईल. आता ह्या साईडने राहिलेलं होतं तर या साईडने पण आपण ते स्टिच कंटिन्यू करून घेऊ. आणि कशा प्रकारे करत आहे तर तुम्ही बघू शकता.
आणि जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर नक्की तुमची इच्छा आहे म्हणून तुम्ही हे कंटिन्यू करत आहे. तर तुम्ही सांगा की आता कसं करायचं. या साईडने छान दिसत आहे का या साईडने छान दिसत आहे. रेड कलर मला एवढा आवडत नाही आहे त्या बाजूने, पण गोल्ड कलर छान दिसतो आहे, ब्लॅक आणि गोल्ड. ओके, तर मी ब्लॅक साईड ही ऑन फोल्ड साईड ठेवणार आहे. ओके, जी दर्शनीय साईड आहे त्या दर्शनीय साईडवरती त्या बाजूवरती मी गोल्ड साईड ठेवणार आहे. ओके, तर तुम्ही बघू शकता. आणि अशा प्रकारे मी कंटिन्यू स्टिच करणार आहे. जी स्टिच मी आधी केलेली आहे त्या स्टिचवरती मी किनारीचा भाग ठेवलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता, हे बघा इथं पण माझी एक मिरी जी आहे ती फोल्ड झालेली होती थोडीशी, ती मी व्यवस्थित उकलून टाकलेली आहे. आणि खालच्या साईडने पण अस्तर व्यवस्थित बघून घ्यायचं. आणि मिऱ्यांच्या भागावरती जिथं स्टिच आहे त्या स्टिचवरतीच मी किनारीचा भाग ठेवलेला आहे आणि स्टिच करून घेतलेली आहे. ओके, आणि थोडासा आता एवढा भाग कमी पडला मला, तर मी हे कंटिन्यू करणार नाही, कारण की कमी पडला आहे. तर मी तेवढा भाग मला करायचाच आहे, तर मी एक निरी ओपन करून घेतलेली आहे आणि तेवढं स्टिच करून घेतलेलं आहे. ओके, सरळ ठेवायचं आहे आणि सरळच स्टिच करायचा आहे. जो भाग उरतो आहे तो आता फोल्ड करून घ्यायचा, जसा की मी पट्टी लावताना करत असते तसा. आणि नाडा टाकायला प्रॉब्लेम येईल म्हणून तो आता मी दाबून घेते. ओके, आणि तसा पण तो शिलाई दिसणार नाही, बॅक साईडला ती फोल्ड केल्या जाईल. तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता ती साईड आपल्याला अशी फोल्ड करायची आहे अर्धा इंच, आणि जेवढी पट्टी रेडी पाहिजे आहे तेवढा. तर कंटिन्यू शिलाई करून घ्यायची आहे अर्धा इंच अशी, आणि अशी जेवढी पट्टी फोल्ड पाहिजे आहे तेवढी. पण खालून व्यवस्थित निऱ्या बघायच्या आणि वरतून शिलाई स्टिच करायची. खालच्या बाजूनं सुद्धा निऱ्या बघाव्या लागत असतात. एका हाताने खालून एका हाताने वरतून प्रेस करत जायचं आणि फोल्ड साईड आहे ते फोल्ड करत जायचे. तर ज्यांना आवडला त्यांनी लाईक शेअर कॉमेंट्स करा, आणि ज्यांना नाही आवडलं त्यांनी पण नक्की काही ना काही रिप्लाय देण्याचा प्रयत्न करा. तर ज्यांना आवडलं आहे त्यांनी तर मला रिप्लाय देतीलच. लाईक करा. एक व्हिडिओ बनवायसाठी खूप 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 मेहनत करावी लागते. तर आता तुम्ही बघू शकता, हा व्हिडिओ अर्ध्या तासाचाच घागरा शिवायचा असतो, म्हणजे अर्ध्या तास 25 मिनटामध्येच घागरा होऊन जातो शिवून. पण व्हिडिओ बनवायसाठी तो खूप लॉंग होऊन जातो. तर ऑन फोल्ड साईड तुम्ही बघू शकता, दोन्ही ऑन फोल्ड साईड आपण आतून घेतलेले आहे. ओके, आणि त्या आता स्टिच करून घ्यायची आहे. आतून असं दिसेल, आणि तुम्ही बघू शकता दोन्ही पट्टी व्यवस्थित ठेवलेली आहे. आणि त्या भागामध्ये आपल्याला चेन लावायची आहे. तर मी आधी चेन याच्यासाठी मी दाखवलेली नाही आहे की मी चेन मार्केटमधून आणलेलीच नाही आहे. तर आता उद्याच्या दिवशी मार्केटमध्ये जाईल तेव्हा चेन घेऊन येईल. आणि लोकांना वाटतं की स्टिच करून देणं, शिवून देणं, पण अरे त्याच्यासाठी काय काय मेहनत असते ना, ती फक्त आता मलाच माहिती असते. आता 5 रुपयाची ना 10 रुपयाच्या चेनसाठी मला मार्केटमध्ये जावं लागेल आणि ती आणावी लागेल. कारण ब्लॅक कलर आहे, ब्लॅक कलरची चेन मी माझ्याजवळ ठेवत नाही. माझ्याकडे येल्लो, ग्रीन, स्काय ब्लू कलर, पिंक कलर अशा चेन्स आहे, ब्लॅक कलर नाही आहे. तर ब्लॅक कलरची चेन मला तिथे ॲड करावी लागेल. आणि तुम्ही बघू शकता पूर्ण फिटिंग झालेली आहे घागऱ्याची एका साईडने. आणि तुम्ही बघू शकता कमरेच्या भागामध्ये किती छान फिनिशिंग आलेली आहे. वाव! आता तुम्ही हे व्हिडिओ कंटिन्यू करा. तुम्ही बघू शकता फायनल लुक कसा आलेला आहे. तर रात्रीचे वाजले होते 9, 9:30 झालेले होते, आणि आमचे जेवण पण बाकी होते, कारण की मी घागऱ्याची फिटिंग पूर्ण कंटिन्यू करत होती आणि तन्मयचे पप्पा बाहेर लाईटिंग लावत होते. तर तुम्ही बघू शकता घागरा पूर्ण कंप्लीट झालेला आहे, म्हणून
घागरा माझ्याने कंप्लीट होऊन गेला, कारण जेवणाचं पण बाकी होतं आणि म्हटलं जाऊ द्या, रिकामं बसण्यापेक्षा मी तो घागरा कंटिन्यू करून घेतला आणि ते ब्लाऊज पण शिवून घेतलं, कारण दुपारी माझ्यानं झालं नसतं. दुपारी कस्टमर पण होते आणि कस्टमर असले की काहीच होत नाही. मशीनचं काम मला बंदच ठेवावं लागतं. आता चला, बाय. थँक यू सो मच. थँक्स फॉर वॉचिंग. जय स्वामीनारायण. थँक यू.